मित्रहो नमस्कार. कपट कारस्थानाचं राजकारण करायला भाजपाने कुणी शिकवायची गरज नाहीये. त्यांची रणनीती ही नेहमीच वेगळी असते, अगदी ती कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाही. मग नैतिक असो अनैतिक असो काहीही पाहिलं जात नाही आणि त्याचा त्यांच्यावर काही फरकही पडत नाही. अशा खेळीतून तर बघा ना, भाजपानं विरोधकांना कमकुवत करून टाकलेला आहे. पण तरी ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यावर भाजपाला चांगलाच हादरा बसलेला आहे. मुंबई महापालिकेवर भाजपाचा आधीपासून डोळा आहे. आता समोर महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ठाकरे बंधू जर एकत्र आले, एक झाले, तर भाजपाचं हे स्वप्न पुन्हा एकदा भंग पाहू शकतं. मुंबईतला मराठी माणूस आजही या ठाकरे परिवाराच्या मागे खंबीरपणे उभा आहे. ठाकरे परिवार मात्र दुभंगलेला आहे. त्यामुळं मराठी माणसाच्या शक्तीचंही विभाजन झालेलं आहे आणि याचा नेमका फायदा भाजपा उठवत आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपाचा तोटाच तोटा आहे. या दोघांनी एकत्र येऊ नये ही केवळ त्यांची इच्छाच नाही, तर त्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न देखील सुरू करण्यात आलेले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच, या चर्चांनी वेग घेतलेला असतानाच अचानकपणे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची एका हॉटेलमध्ये बंद दाराच्या आड चर्चा होतीये. आता बघा, यावेळी काय चर्चा झाली, कसली खिचडी शिजायला घातली हे समजायला काही मार्ग नाही. या दोन्ही नेत्यांनी यावर बोलणं टाळलेलं आहे, हे बारकाईनं लक्षात घ्या. पण ही भेट झाल्यापासून ठाकरे बंधूंची युती मात्र संकटात आलेली आहे. ही आता फिसकटली की काय इथंपर्यंत चर्चा होऊ लागल्या. पण या भेटीनंतर सुद्धा राज ठाकरे यांनी ठाकरे सेनेबरोबर युती करणार नाही असं सांगितलेलं नाही. तसंच त्यांनी भाजप किंवा शिंदे गटाबरोबर जात असल्याचं सुद्धा म्हटलेलं नाही. त्यामुळं राजकीय वातावरणात संभ्रम आहे. अर्थात फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यावरही ठाकरे सेना प्रचंड आशावादी आहे. ठाकरे बंधू निश्चितपणे युती करतील असा अजूनही त्यांना विश्वास आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचे पतंग उडत असतानाच फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट का व्हावी? कुठलं सार्वजनिक काम असतं तर राज ठाकरे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले असते की, पण तसं नाही घडलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही प्रोटोकॉल बाजूला ठेवून एका हॉटेलमध्ये जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. बघा, अशा भेटी काही चहा पाण्याच्या नसतात. मग अचानक ही भेट कशासाठी? राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, त्याच प्रयत्नातील ही एक खेळी होती असं म्हटलं जाऊ लागलं आहे. ठाकरे बंधूंची युती आता निर्णय टप्प्यावर पोहोचू लागलेली होती आणि नेमके अशाच वेळी दोघांमध्ये आग लावणं आवश्यक बनलेलं होतं. उद्धव ठाकरे सेनेनं तर आधीच म्हटलेलं होतं, युती व्हायची असेल, युती करायची असेल तर राज ठाकरे यांनी भाजपापासून दूर राहायला हवं. युतीची चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांची भेट झाली तर उद्धव ठाकरे गट आपोआपच युतीपासून बाजूला जाईल अशा प्रकारचं एक गणित जुळवलं गेलं आणि मग ही बंद दाराच्या आड भेट झाली. काही खलबत झाली, काही चर्चा झाल्या. राज ठाकरे हे आपली भूमिका बदलत असतात असे आरोप तर त्यांच्यावर कायम होत आलेले आहेत. आताही राज ठाकरे यांच्याबाबत संशय निर्माण व्हावा यासाठीच या भेटीचा खटाटोप केला गेला होता, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागल्या. उद्धव ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी तर हे अगदी उघडपणे सांगून टाकलं आहे. दोन भाऊ एकत्र आले तर 54% मतदान या भावाला होईल. त्यामुळं दोन भावांच्या एकत्र येण्याला भाजपा घाबरलेली आहे. भाजप नेहमीच कूटनीती, दुष्टनीती आणि फोडाफोडीचं राजकारण करीत आलेले आहे. ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत आणि राज ठाकरे यांच्याबाबत संशय निर्माण व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी डाव खेळलेला आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. असा संशय तर बघा आता निर्माण झालेलाच आहे. म्हणजे भाजपा जवळपास त्यांच्या हेतूत सफल झाले आहे असं म्हणावं लागेल. बघा, भाजपचं एकूण राजकारण पाहिलं तर भास्कर जाधव यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असू शकतं. असंच जर असेल तर
ठाकरे बंधूंच्या युतीचं घोडं पुन्हा एकदा धावू शकतं, पण त्यानंतर सुद्धा भाजपानं वेगळ्या आणि कुटील मार्गानं राज ठाकरे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र काहीही होऊ शकतं. काहीही करून मनासारखं होत नसलं की त्या एका ईडीला कामाला लावलं जातं. ईडी माहिती आहे ना, गेल्या 4-5 वर्षात ईडीची खूप चर्चा आहे. ती ईडी नाही म्हटलं मी, ईडी. तर तिला हे कामाला लावतील कदाचित. पाहूया खरंच आता तिथवर ही वेळ येते का. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.